नमस्कार मंडळी, मी नेहा, नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण तिळगुळाचा पापड कसा करायचा ते पाहणार आहोत. खूप साधी सोपी रेसिपी आहे, खूप झटपट होतात, अजिबात चिवट होत नाही आणि खूप साऱ्या टिप्स सहित आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत. ह्या संक्रांतीला आवर्जून हा तिळगुळाचा पापड नक्की करून बघा. खूप झटपट होतो आणि खूप खायला अगदी टेस्टी आहे. जितका कमी वेळात बनवून तयार होतात तेवढाच अफलातून लागतो. चला तर मंडळी, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. एक वाटी गूळ घेतलेला आहे. हा साधा गूळ आहे, चिक्कीचा गूळ नाही आहे आणि तो बारीक असा चिरून घेतलाय. एक वाटी तीळ आहे. ही लालसर तीळ आहे, गावरान तीळ म्हणतात तिला. मी पांढरी तीळ वापरली तरी चालेल, काही हरकत नाही. एका साईडला कढई गरम करत ठेवली. कढई गरम झाली की त्याच्यात ही तीळ टाकून घ्यायची आणि मंद आचेवरती आपल्याला ही तीळ छान अशी फुलेपर्यंत भाजून घ्यायची. बघू शकते तिथे तेळाचा थोडासा कलर चेंज झालेला आहे. खूप जास्त आपल्याला ही भाजायची नाही तर हे तिळगुळाचे पापड करपट लागतात. ही तीळ मस्त छान अशी तडतडायला लागलेली आहे. गॅस बंद करायचा आहे आणि ही तीळ काढून घ्यायची. आता एका साईडला कढई गरम करत ठेवली. कढई गरम झाली की इथे 2 चमचे साजूक तूप टाकायचंय. तूप गरम झालं की याच्यातच हा गूळ टाकून द्यायचा आहे. गूळ मिक्स करायचा आणि मंद आचेवरती ह्या गुळाचा छान असा पाक करून घ्यायचा आहे. बघू शकतात पाक इथे छान झालेला दिसतोय, तरी पण एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं. इथे थोडासा पाक टाकून बघायचं आहे आणि गोळीबंद पाक होतो का ते बघायचंय आपल्याला. बघू शकतात छान असा हा झालेला आहे आणि वाटीमध्ये छान असा टणकण वाजतो, म्हणजे आपला हा पाक परफेक्ट झालेला आहे. गॅस बंद करायचा आणि याच्यात आता ही जी भाजलेली तीळ आहे ती टाकून द्यायची आणि पटकन हलवून घ्यायचा. आता याच्या पुढची प्रोसेस लवकर करायची आहे. कोळपाट घ्यायचं, कोळपाटावर बटर पेपर ठेवायचा आणि बटर पेपरला थोडंसं असं तूप लावून घ्यायचं, जेणेकरून या बटर पेपरला मिश्रण चिपकणार नाही. आता हे जे तिळगुळाचं मिश्रण आहे हे टाकून घ्यायचं. हा बटर पेपर फोल्ड करायचा आणि लाटण्याने असं लाटून घ्यायचं. बघू शकतात मस्त सुंदर असा पापड झालेला आहे. याच पद्धतीने आता आपण सगळे तिळगुळाचे असे पापड करून घ्यायचे. तुमच्याकडे इथे बटर पेपर नसला तर पोळपाटाला तूप लावायचं, लाटण्याला तूप लावायचं आणि लाटू शकतात. तसेही हे तिळगुळाचे पापड छान होतात आणि हे पापड लाटायला बऱ्यापैकी वेळ लागतो. तर तुम्ही एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवून आणि वरती ही तिळगुळाचे जे मिश्रण आहे ते वरती ठेवायचं, म्हणजे शेवटपर्यंत हे मिश्रण गरम असतं आणि पापडही छान होतात. बघू शकतात हा तिळगुळाचा पापड किती बनवून सुंदर तयार आहे. खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त जाडही नाही. याच पद्धतीने आता आपण सगळे लाटून घ्यायचे. खूपच सुंदर आणि अगदी खस्ता असे हे पापड बनवून तयार आहे. बघू शकतात, आवाज ऐकू शकतात किती सुंदर झालेले आहेत आणि अजिबात चिवट होत नाही. हे पापड खूप सुंदर लागतात आणि अगदी झटपट बनवून तयार होतात. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. तर मंडळी, तिळगुळाचे सगळे पापड इथं बनवून तयार आहे. बघू शकता किती सुंदर झालेले. खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त जाड पण नाहीये. बघू शकता याची थिकनेस कशी आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपी सोबत. धन्यवाद.